नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. आणि अनेक लोक अशी कमेंट करतात की रिक्षाची परमिट चालू कधी होणार, रिक्षाची परमिट चालू कधी होणार. रिक्षा परमिटला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि आता हे जवळजवळ 5-6 महिने हे चालणार आहे की परवान्याची पडताळणी. इथं मोठा काळा बाजार आहे. बेकायदेशीर परमिट चालतात, माफियांच्यावर परमिट आहेत, ह्याच्यावरती कारवाई ही होणार आहे आणि परमिट कॅन्सलेशन प्रक्रियेत जाणार आहे. आता ही जरी तात्पुरती स्थगिती असली तरी ज्यांनी काय अर्ज भरलेले होते, 500 रुपयाच्या पावत्या आहेत, ते येणाऱ्या काळात त्यांना इरादापत्र मिळतील. दुसरं म्हणजे आता ई रिक्षा जी आहे, ई धोरणानुसार केंद्र सरकारनं ई रिक्षांना परमिटमध्ये सध्याच्या घडीला तरी सूट आहे. त्याच्यामुळं रिक्षाच्या परमिटची आता कुठलंही टेन्शन नाही. म्हणजे ज्याला स्वयंरोजगार म्हणून रिक्षा टॅक्सी चालवायची आहे तो ई रिक्षा घेऊन स्वयंरोजगार हा करू शकतो. कारण केंद्र सरकारनं देशासाठी सूट दिलेली आहे आणि त्याचं अनुकरण हे राज्यांना निर्देश असतात की सध्याच्या घडीला त्यांना सूट दिलेली आहे. मग त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनही त्या सध्याच्या घडीला ई रिक्षासाठी परमिट नाही. आता ई रिक्षा घ्यायची का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण हे नवीन धोरण आहे शासनाचा, केंद्र सरकारचं, की ई वाहनांना प्रोत्साहन द्यायचं, त्यासाठी ही दिलेलं आहे. परंतु थोड्या दिवसात त्याला वर्षानं 2 वर्षानं ई रिक्षांना सुद्धा परमिट होणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आता परमिटची कुणी चिंता करायची नाही. तुम्हाला रिक्षा टॅक्सी चालवण्यासाठी लायसन बिल्ला हा लागतो, तुम्हाला भाषेचं ज्ञान हे लागतं आणि ज्यांना ई रिक्षा घ्यायची आहे त्यांनी 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला, पोलीस रिपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन, बिल्ला आणि तुमचं राशन कार्ड, वोटिंग कार्ड, जे तुमची कागदपत्रं आहेत ती गाडी रजिस्ट्रेशन करून करतेवेळी तिथं जमा करावी लागतात. हे मात्र लक्षात ठेवा. पण ज्या वेळेला परमिट चालू होईल, ई रिक्षाला बंधनकारक होईल, त्या टायमाला मात्र तुम्हाला RTA, STA सगळे रूल तुम्हाला हे मान्य करावे लागतील. शासनाचा निर्णय मान्य करावा लागेल आणि परमिटसाठी जी काही फी असेल तीही भरावी लागेल. त्याच्यामुळं आता परमिट ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना परमिट जो हा विषय आहे ना, कायद्याच्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे. त्याच्यामुळं रिक्षा व्यवसाय हा स्थानिकांचाच आहे. कागदपत्र तुमच्याकडे असतील, लायसन बिल्ला असेल तर तुम्ही ई रिक्षा घेऊनसुद्धा तुमचा व्यवसाय करू शकता. हा व्हिडिओ शेअर करा.